प्रश्न पहिला असा आहे की भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 67. प्रश्न दुसरा असा आहे की खालीलपैकी महाराष्ट्रात पहिली पक्षी अभयारण्य कोठे आहे? खालीलपैकी महाराष्ट्र पहिली पक्षी अभयारण्य कोठे आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रायगड. प्रश्न तिसरा असा आहे की खालीलपैकी कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? खालीलपैकी कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो अमरावती. प्रश्न चौथा असा आहे की भारतात एकूण जागतिक वारसा स्थळे किती आहेत? भारतात एकूण जागतिक वारसा स्थळे किती आहेत? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 42. प्रश्न पाचवा असा आहे की कोरोना व्हायरसची पहिली ओळख कधी झाली होती? कोरोना व्हायरसची पहिली ओळख कधी झाली होती? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1960. प्रश्न सहावा असा आहे की भारताने पहिली अणुचाचणी कधी घेतली? भारताने पहिली अणुचाचणी कधी घेतली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1974. प्रश्न सातवा असा आहे की 1962 साली जड पाण्याचा कारखाना कोठे सुरू झाला? 1962 साली जड पाण्याचा कारखाना कोठे सुरू झाला? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो नानगल. प्रश्न 18 असा आहे की कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो साग. प्रश्न 9 असा आहे की जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा कोणत्या देशात आढळला आहे? जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा कोणत्या देशात आढळला आहे? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो कंबोडिया. प्रश्न 10 असा आहे की खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खंडात आढळते? खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खंडात आढळते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो लोह खनिज. प्रश्न 11 असा आहे की खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो लिग्नाइट. प्रश्न 12 असा आहे की घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो चंद्रपूर. प्रश्न 13 असा आहे की आकाश या शब्दाचा समार्थी शब्द ओळखा. आकाश या शब्दाचा समार्थी शब्द ओळखा. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो विताक. प्रश्न 14 असा आहे की विडा उचलणे या प्रकाराचा अर्थ काय? विडा उचलणे या प्रकाराचा अर्थ काय? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो प्रतिज्ञा करणे. प्रश्न 15 असा आहे की 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? 1922 मध्ये स्थापन झालेल्या स्वराज्याचे पक्षाचे अध्यक्ष कोण होते? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो चित्तरंजन दास. प्रश्न 16 असा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण नाव ओळखा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण नाव ओळखा. याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो एकनाथ संभाजी शिंदे. प्रश्न 17 असा आहे की ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक. ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो डेसिबल. प्रश्न 18 असा आहे की क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या बाबतीत जगामध्ये भारतात कितवा क्रमांक लागतो? याचा करेक्ट ऑप्शन मित्रांनो 7वा. प्रश्न 19 असा आहे की भारतातला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? भारताला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 7517. प्रश्न 20 असा आहे की कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रायगड. प्रश्न 21 असा आहे की नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असतात? नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असतात? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पंतप्रधान. प्रश्न 22 असा आहे की महात्मा गांधीजींनी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? महात्मा गांधीजींनी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सुभाषचंद्र बोस.
प्रश्न 23 असा आहे की पीक विमा योजनेची मूळ संकल्पना कोणाची आहे? पीक विमा योजनेची मूळ संकल्पना कोणाची आहे? याचा करेक्ट ऑप्शन मित्रांनो राजेंद्र प्रसाद. प्रश्न 24 असा आहे की ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील संबंधित आहे? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो साहित्य. प्रश्न 25 असा आहे की मसुरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो उत्तराखंड. प्रश्न 26 असा आहे की महाभारत कोणी लिहिलेले आहे? महाभारत कोणी लिहिलेले आहे? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो महर्षी व्यास. प्रश्न 27 असा आहे की डॅडॅश या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त तिळाची लागवड होते. डॅडॅश या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात जास्त तिळाची लागवड होते. याचा करेक्ट ऑप्शन मित्रांनो जळगाव. प्रश्न 28 असा आहे की या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो कराड. प्रश्न 29 असा आहे की 31 मार्च 2022 रोजीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? 31 मार्च 2022 रोजीनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो जळगाव. प्रश्न 30 असा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सोलापूर.